जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यात जंतर मंतर लाठी हल्ल्याचे पडसाद, हजारोंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वर्धा शहरातील गुरुवार महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य मोर्चामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले। बजाज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय। विविध सामाजिक, विद्यार्थी, आंबेडकरी आणि राजकीय संघटनांचे हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। हातात तिरंगा, संविधानाचे संदेश आणि निषेधाचे फलक घेऊन आंदोलकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। विद्यार्थ्यांवरील कारवाईची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागण्या आंदोलकांनी केलेल्या आहेत। दिल्लीमध्ये जो नीटच्या पेपरच्या फुटीबद्दल विद्यार्थ्यांनी जो आंदोलन केलं होतं त्याच्यावरती जो लाठीचार्ज करण्यात आला, लहान लहान मुलाला घायल करण्यामध्ये आले आणि त्यांची मागणी काय होती तर फक्त प्रधान धर्मेंद्र यांचा राजीनामा शिक्षण मंत्र्यांचा, आणि दुसरी मागणी कोणती मोठी होती, अशा लहानशा मागणीसाठी पण ह्या हरामखोर आयएसएल माइंड लोकांनी, या बीजेपी सरकारने, या मोदींनी त्या लहान लहान मुलांच्या डोक्यावरती, मानेवरती, पायावरती दंडे मारू मारू घाव करण्यात आले। काल एक मुलगी बहुतेक त्या आंदोलनामध्ये दबून ते आज तिला काल मृत्यू पावली। अशा हरामखोर सरकारला गादीवर खालती उतरण्यासाठी आज वर्धा जिल्ह्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे, बंद करण्यात आला आहे। आज आम्ही वर्धा जिल्ह्याचे सर्व पक्षांनी आज आम्ही शांतीचा मोर्चा काढलेला आहे। जे देशाचे जे भविष्य आहे, जे युवा आणि त्यांच्या भविष्यासोबत आहे जे सरकार खिलवाड करत आहे आणि नेट पेपरचे फुटीचं जे आंदोलन, शांतीचं आंदोलन जंतर मंतर इथे करत असताना ज्या विद्यार्थ्यावर असा भार हल्ला करण्यात आला, पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांना मारण्यात आलं व त्याच्यात आमची एक भगिनी आज मृत्यू पावली, त्याच्या निषेधावर आम्ही आज मोर्चा काढत आहोत। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने शासनाचे निवेदन सादर केले। मोर्चात सोशल निर्माण फोरमचे नीरज गुजर, भीम टायगर सेनेचे विशाल रामटेके, भारतीय बौद्ध महासभेचे विशाल मानकर, भीम आर्मी संविधान रक्षक दलचे आशिष सोनटक्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमोद भोमले, भीमा आर्मीचे प्रदीप कांबळे, काँग्रेसचे सुनील कोल्हे, आरपीआय आंबेडकरचे MIMचे आसिफ खान यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला। यावेळी विद्यार्थी आणि युवकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता। शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांनीही स्वयंस्फूर्तीने बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दिला। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला। आंदोलन शांततेत पार पडले। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।